काही उमेदवारांनी आपल्या मीटिंगवरच बहिष्कार घातल्यामुळे आणि आतापर्यंत आपण बरीचशी त्यांच्याबरोबर चर्चा केल्यामुळे ते कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थिती नसल्यामुळे साहेबांचे विचार जर पण न्यायचे असतील आणि यशोमंदिर जर टिकवायचे असेल तर आम्ही सभासद पहिले एकत्र आलो आणि सभासदांनी ठरवले की आपल्याला निवडणूक लढली पाहिजे आणि त्यानुसार आपण पॅनल तयार केलेलं आहे. तर ती मी पॅनलची नावं वाचून दाखवतो. मतदारसंघ वाईज एक सर्वसाधारण मतदारसंघामध्ये आरोटी शिवाजी संतू तुम्ही राहा. शिवराम गंगाराम गावांदे पुढे या. अक्षय गणपत गायकर, सुनील लक्ष्मण भोला, भरत बबन खापाळे, विकास किशन महाले, शंकर मुंडे, गंगाराम भाऊ लोखंडे, संभाजी बबन शिंगोटे, सुनील धोंडेवा खराब, महिलांसाठी राखीमध्ये सौ शारदा बाळकृष्ण गायकर, अभिमान आणि गर्व करायचा नाही. त्याने कोणी 4 दिवसात मोठं म्हणलंय घेऊ आपण. होऊ नका. आतापर्यंत जे लक्ष तोडलं ना ते बंद करा. इथे फक्त स्वच्छ मनाची आणि स्वच्छ याची माणसं पाहिजे. लक्ष तोडणारे इथून बाहेर करा. जी निवडणूक बिनविरोध होणार होती या कालपर्यंत ऐकत होतो, पण ते तसं न होता निवडणूक लागली. परंतु माझ्या माहितीनुसार मागच्या 6 महिन्यापासून हा गेम प्लॅन सगळा शिजत होता. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या टायमाला मी विरोधी पॅनलमध्ये होतो. सगळे खास गोष्टी मला माहीत होते. मलाही त्या पॅनलमध्ये गेली 6 महिने या म्हणून प्रयत्न केला गेला, परंतु मला होळवळे साहेबांच्या विचारांच्या पुढे जायचं नव्हतं आणि त्यांच्या कामाचा आदर्श ठेवूनच यशोमंदिरमध्ये काम करायचं होतं. म्हणून मी त्या बाबतीत कोणता विचार केला नाही. डॉक्टरांना मी अनेक वेळा या संदर्भात बोललो की डॉक्टर असं राजकारण शिस्त आहे. डॉक्टरांनी सांगितले वेळ पडली तर मी बाहेर पडेल, पण निवडणूक ही बिनविरोधच होईल. परंतु तसं काही झालं नाही. उमाजी काळे साहेबांना देखील या ठिकाणी निराशा झाली, राजू काळेंना देखील निराशा झाली आणि गणेशांना बोलले त्यात 100% तथ्य. आता माघार नाही. आपल्याला तर वाट ही बघायची आहे की एखाद्या वाड्याला आग लागते आणि त्या वाड्यामध्ये काही जुनी जाणती लोक असतात आणि त्यांचा आत्मा त्या वाड्याभोवती भटकत असतो. भविष्यामध्ये तेच होणार आहे की यशोमंदिरच्या परिसरामध्ये काही आत्मे न संचालक असता ते फिरत राहतील आणि त्यांना त्यांचं ही जे केलेलं त्यांनी कुकर्म आहे त्याचं फळ भेटेल. तर कुठेही गाफील न राहता ब्राह्मणवाडा झाला ते मनसरपर्यंत आणि मुंबईमध्ये देखील कांजूरबंगला अन्न आहेत, घाटकोपरमध्ये आम्ही सांभाळालो, भटवाडीमध्ये आणखी लोक आहेत. अशी नितांत जीवापाड प्रेम करणारे साहेबांवरती कार्यकर्ते. आता ही यशोमंदिरची निवडणूक नसून ही प्रतिष्ठेला छेद दिलेली निवडणूक आहे. कळत न कळत ह्या लोकांनी होळवळे साहेबांचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. होय, ही सहकार आहे. सहकार हा गोविंदा गोविंदाने चाललाच पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. पण जर समोरचा जर लढाई करायला म्हणतोय तर आपल्यालाही लढाई करावी लागेल. या ठिकाणी राजू काळे, उमाजी काळे, संत दिवळे साहेब आहेत, यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही पण पट्टीने तयार झालेलो, कुठून मतं आणायची, कसे आणायची ते आम्हालाही चांगलं माहिती आहे. पण
25 तारखेपर्यंत तुम्ही जे संभ्रमाचं वातावरण आहे ते ठेवू नये एवढंच मला या ठिकाणी वाटतंय. आणि भीक मागायला तर जाऊच नका. आणि दारात भिकारी आला तर त्याला सांगावं माझ्याकडे भीक नाही, तू दुसऱ्या दाराकडे जा. परंतु ह्या तरुण नेतृत्वाने पुढच्या काळामध्ये तरुण नेतृत्व तयार करावं हे सभासदांचं पॅनल आहे. आणि सभासदांना दरवर्षी डिव्हिडंड मिळेल यासाठी प्रयत्न करावा. आणि वंडेकर साहेब, विजय हा आपलाच आहे, याच्याबद्दल दुमत नाही. करूया, शिंग फुटलेले आहेत, आता शिंग कोणाला घुसवायचे ते नंतर बघू, पण विजय आपलाच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. 25-30 ची निवडणूक ही एक निवडणूक लादली गेली. याच्या मागे आमचे अध्यक्ष डॉक्टर संकेत उलवळे यांनी एजी उलवळे साहेबांची जी प्रेरणा घेऊन जो वसा चालवण्याचा आणि वारसा चालवण्याचा प्रयत्न केला त्याला कुठेतरी खीळ बसली. आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये यशोमंदिरमध्ये उपाध्यक्ष या नात्याने काम करताना आमचे सगळे सहकारी असतील, अध्यक्ष असतील, आम्ही 100 कोटी संस्थेचा व्यवसाय वृद्धी केली. त्याप्रमाणे यशोमंदिरच्या कर्मचाऱ्यांना भरघोस अशी 28% पगार वाढ दिली. मागील आर्थिक वर्षामध्ये सभासदांना 10% डिव्हिडंड दिला. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना मागील 15-20 वर्षामध्ये बोनस हा 8.33च्या वरती कधी मिळाला नव्हता. तो देखील आम्ही 9% नेण्याचा प्रयत्न केला आणि तो दिला देखील. हे सगळं श्रेय आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचं, सभासदांचं आणि त्यांनी दाखवलेल्या प्रेमापोटी हे आम्ही फक्त ह्या गोष्टीचे निमित्त मात्र होतो. आणि तीच विचार पुढे घेऊन आम्ही यशोमंदिरची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आणि संस्थेचे 1 कोटी वाचावे हा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही. आणि आज आमचं जनसेवा पॅनल हे सभासदांच्या पुढे आम्ही ताट मानेने जे आम्ही काम केलंय, आम्ही जे साहेबांचे विचार आहेत उलवळे साहेबांचे ते घेऊन पुढे जात आहोत. तरी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आमच्या जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा, हीच नम्र विनंती. धन्यवाद. जय सहकार.